श्यामल, खरंय भरत, पण जर कपिल सिब्बल निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका कोर्टात सिद्ध करू शकले तर निवडणूक आयोगाच्या प्रतिमेवर देखील कुठेतरी डाग लागण्याची शक्यता आहे का? नक्कीच निवडणूक आयोग ही भारतातली अत्यंत महत्त्वाची अशी संविधानिक संस्था आहे। जसं न्यायालय ही महत्त्वाची घटनात्मक संस्था आहे, तशीच निवडणूक आयोग ही अत्यंत महत्त्वाची संविधानिक संस्था आहे। या संस्थेसंदर्भात कुठल्याही ही संस्था कधीही दुटप्पी वागू शकत नाही। ही संस्था निष्पक्षच असायला हवी। अशा पद्धतीच्या ज्या काही मानकं आहेत, या मानकाला कुठंतरी या सगळ्यानंतर छेद जाण्याची शक्यता आहे। खरं तर विरोधी पक्षाकडून गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। ईव्हीएमचा मुद्दा असेल अशा वेगवेगळ्या मुद्द्यांनंतर निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जात आहे। आता जर हा निर्णय निवडणूक आयोगाच्या विरोधात गेला, निवडणूक आयोगाने दुटप्पी भूमिका घेतली असल्याचं कपिल सिब्बल सिद्ध करू शकले, तर त्यानंतर निवडणूक आयोगाच्या जे काही संविधानिक मान्यतेनं त्याची जी काही प्रतिष्ठा आहे ती सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेचाच हा सगळा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा जो युक्तिवाद आहे, निवडणूक आयोगाच्या निर्णयात संदर्भातला हा जो युक्तिवाद आहे, तो युक्तिवाद कोर्ट मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्यामल, आता या सगळ्या जो काही युक्तिवाद सुरू आहे, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे, मात्र याला काउंटर म्हणून शिंदेंकडून एक बहुमताचा मुद्दा सोडला तर आणखी कोणता मुद्दा समोर येऊ शकतोय की जो कपिल सिब्बल यांच्या समोर मांडला जाऊ शकतोय काउंटर म्हणून? श्यामल, या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे शिंदेंकडून आहे। जसं की ठाकरेंच्या बाजूने हे सगळं प्रकरण झुकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असलं, ठाकरेंची बाजूने हे सगळं वजन पडत असलं तरीसुद्धा शिंदेंच्या बाजूनेही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे एक महत्त्वाची गोष्ट शिंदेंकडून सातत्यानं सांगितली जात होती, तीच गोष्ट त्यांनी निवडणूक आयोगामध्ये सादर केली। तीच गोष्ट जी एकनाथ शिंदेंकडून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आली, तीच गोष्ट विधानसभा अध्यक्षांसमोर सादर करण्यात आली, ती म्हणजे राजकीय पक्षाचं जे काही 2/3पेक्षा जास्त सदस्यांची संख्या, पाठबळ, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, त्यानंतर विभाग प्रमुख, त्याबरोबर शाखा प्रमुख, त्यानंतर जे काही कार्यकारिणीचे सदस्य आहेत, या सगळ्यांचं बहुमत आमच्या बाजूने आहे। आणि ते कसं आहे हे एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून निवडणूक आयोगातही प्रतिज्ञापत्र सादर केली होती, सुप्रीम कोर्टातही प्रतिज्ञापत्र सादर केली होती। एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांसमोरही सगळी प्रतिज्ञापत्र सादर केली होती। आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांची बाजूसुद्धा तितकीच ताकदीची असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सध्या हे प्रकरण ठाकरेंच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र जरी असलं तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तितकेच ताकदीचे मुद्दे आहेत। त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही गटांमध्ये जे काही सुप्रीम कोर्टामध्ये हे दोन पक्ष आमने सामने आलेत, यांच्यामधला हा संघर्ष सुप्रीम कोर्टामध्ये खडाजंगी युक्तिवाद प्रतिवाद हा तितक्याच ताकदीने होणार आहे। आणि त्यामुळे एका बाजूनेच हा निकाल झुकतोय, एका बाजूने सगळं वजन पडतंय, हे जरी आपल्याला प्रथमदर्शनी दिसत असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आणखी कुठली जी काही महत्त्वाची जी काय त्यांनी लपवून ठेवलेली अशी कुठली शस्त्र आहेत ती काढून ते ठाकरेंच्या शिवसेनेला नामोहरम करतात हे पाहावं लागेल। आणि त्यावरच या सगळ्या केसचा निकाल ठरणार आहे। कारण की आता फक्त कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाची बाजू सुरू आहे, दुसरी बाजू जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची, ती त्यांच्याकडून कधी युक्तिवाद होतोय आणि त्यावरती काय निर्णय येतोय यावरही बऱ्याच गोष्टी आणि या केसचा निकाल अवलंबून असणार आहे। ही केस भारतीय राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे। आणि त्यामुळेच आता या केसचा निर्णय काय येतोय हे पाहण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरंय भरत, आपण खरं तर आजची जी एक महत्त्वाची अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया। पुढील आठवड्यात आता सुनावणी होणार असल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी येते, राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो असं सांगण्यात आलंय। विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्ष फुटला असं होत नाही।